हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज दिनांक आहे 8 ऑगस्ट 2025, सकाळचे 9:02 झालेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये यांना ॲडमिशन मिळालं नव्हतं पण त्यांना स्पेशल राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट अशी नोटीस आहे की त्या विद्यार्थ्यांना जे काय अलॉटमेंट मिळालेलं आहे त्याच्यावरती जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्यासाठी जी काही डेट आहे ती आजची शेवटची डेट आहे। आजची शेवटची तारीख आहे ज्यामध्ये विद्यार्थी जाऊन कॉलेजला काय करू शकतात, आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते करून आपलं ॲडमिशन आहेत ते फी भरून कन्फर्म करू शकतात। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्पेशल राऊंड 1 आपला लागला। स्पेशल राऊंड 1 लागल्यानंतर आपल्याला 6 ऑगस्टला 2025ला सगळ्यांना काय मिळाली, अलॉटमेंट बघायला मिळाली। आणि 6 ऑगस्टपासूनच काय झालं होतं, विद्यार्थ्यांना जे अलॉटमेंट मिळालेलं आहे त्यावरती प्रक्रिया अशी करायची होती की विद्यार्थ्यांना जाऊन कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फी भरून विद्यार्थ्यांना त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करायचं होतं। तर त्याच्या बाबतीत पूर्णपणे जी काही प्रोसिजर असणार आहे, विद्यार्थ्यांना काय प्रोसेस करावी लागणार आहे, 6 ऑगस्टला जी अलॉटमेंट लागली त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये जाऊन काय काय करायचं आहे, अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, पूर्णपणे जे काही डॉक्युमेंट्स असतील जर काय अपलोड करायचे राहिले असतील तर ते कसे अपलोड करायचे, कुठं अपलोड करायचे, आपल्याला अलॉटमेंट कुठं बघता येते, याच्यावरती पूर्णपणे जी काही प्रोसेस असणार आहे ॲडमिशनची त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी। तर त्याची लिंक तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये नक्की बघायला मिळेल। तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे ॲडमिशनची प्रोसेस काय असणार आहे याची माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल। तर सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की आज 8 ऑगस्ट आहे, सकाळचे 9:03 झालेले आहेत। तर तुम्ही काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले त्यांनी जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन करा। कारण काय होणार आहे, स्पेशल राऊंड 2 लागणार आहे, आपण 100% स्पेशल राऊंड 2 हा लागणार आहे। याच्यावरती पण आपण काय केलेलं एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मिळेल। तर तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करा। पूर्णपणे स्पेशल राऊंड 2 बद्दल जी माहिती आहे ते आपण तिथं दिलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते 11 ऑगस्टपासून आपलं सगळ्यांचं कॉलेज आहे ते चालू होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेलं त्यांनी जाऊन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करा आणि 11 ऑगस्टपासून तुम्हा सर्वांचं कॉलेज हे चालू होणार आहे। कारण शासनानंच आपल्याला तसा नियम दिलेला आहे, आपल्याला बंधनकारक केलेला आहे की 11 ऑगस्ट किंवा 11 ऑगस्ट पूर्वी विद्यार्थ्यांना 100% कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज हे चालू होणार आहे, याची पूर्णपणे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा जो इम्पॉर्टंट मेसेज होता ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार होतो। तुम्हाला काय अडीअडचणी असतील, तुमच्या काय जरी ज्या विद्यार्थ्यांना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3, 4 आणि स्पेशल राऊंड 1 मध्ये पण ॲडमिशन मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं काहीही कारण नाही। त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी एक खुशखबर मी दिलेली आहे, आपला स्पेशल राऊंड 2 हा नक्की येणार आहे। तर त्यासाठी वॅकन्सी कधी प्रदर्शित करणार आहेत बघा, तर वॅकन्सी का प्रदर्शित केले जातात, कारण पुढचा राऊंड होणार आहे हे नक्की इथून दिसतंय आपल्याला की ज्या स्पेशल राऊंड 1 नंतर पण काही जागा काय होतील, रिक्त राहतील। त्या रिक्त जागांसाठी स्पेशल राऊंड 2 हा नक्की होणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करायची काही गरज नाही। तर तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये, जर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकीचे झाले असतील तर ते पण तिथे करता येणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉमेंट मला आले होते की सर आमचा फॉर्म चुकलेला आहे। तर स्पेशल राऊंड 2 साठी जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहे पार्ट 1, पार्ट 2 तुम्ही सगळं काही चेंज परत करू शकताय। त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आलं होतं, पण ते टेन्शन काही घेण्याची काहीसुद्धा तुम्हाला गरज नाही। हे सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या आणि सगळ्या आपण अशाच विविध चांगल्या अपडेट 11वी ॲडमिशनच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती आपण नेहमी घेऊन येत असतो तुमच्यासाठी। तर चॅनलशी नक्की जॉईन व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। कारण कुणीही टेन्शन घेण्याची गरज नाही, व्यवस्थित सगळ्या प्रोसेस आहेत त्या चालू आहेत। त्यामुळं व्यवस्थित सगळं प्रोसेस करा आणि व्यवस्थित ॲडमिशन करून ॲडमिशन घ्या। ठीक आहे, थँक्यू वन अँड ऑल फॉर लिस्निंग पेशंटली। भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये।